सर्व सजीवांमधील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजेच पेशी होय. इंग्लिशमध्ये आपण त्याला सेल असं म्हणतो. आज आपण पेशी या घटकाविषयी माहिती घेणार आहोत. कशाला म्हणता येतं पेशी? अ सेल इज द बेसिक स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. अर्थात सजीवांमधील मूलभूत व कार्यात्मक एकक म्हणजे पेशी होय. सर्व सजीव हे पेशींचे बनलेले असतात व सजीवांमधील सर्व जीवनक्रिया पेशींच्या आधारेच चालत असतात. आपल्या शरीरामधील श्वसनसंस्था, पचनसंस्था, अस्थिसंस्था, प्रजननसंस्था, रक्ताभिसरण संस्था, उत्सर्जन संस्था, चेतासंस्था या सर्व संस्थांची कार्य सुरळीतपणे पार पडण्यासाठी विविध प्रकारच्या पेशी कार्यरत असतात. लाल पेशी, पांढऱ्या पेशी, अंडपेशी, अस्थिपेशी, चेतापेशी, स्नायूपेशी, शुक्रपेशी इत्यादी प्रकारच्या विविध पेशी प्राण्यांमध्ये आढळतात. प्राण्यांप्रमाणे सर्व वनस्पती या पेशींपासूनच बनलेल्या असतात. अर्थात सर्व सजीवांचा लहानात लहान महत्त्वपूर्ण घटक म्हणजेच पेशी असतो. पेशींच्या संख्येनुसार सजीवांचे दोन मुख्य प्रकार पडतात. त्याला आपण युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम अर्थात एकपेशीय सजीव आणि मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम अर्थात बहुपेशीय सजीव असं म्हणत असतो. एकपेशीय सजीव हे कसे असतात? जे सजीव फक्त एकाच पेशीपासून तयार झालेले असतात त्यांना आपण एकपेशीय सजीव म्हणतो. उदाहरणार्थ अमिबा, पॅरामेशियम, युग्लिना हे एकाच पेशीपासून बनलेले असतात. तर मल्टीसेल्युलर म्हणजे बहुपेशीय सजीव हे एकापेक्षा जास्त म्हणजे अनेक पेशींनी बनलेले असतात. अशाच सजीवांना आपण बहुपेशीय सजीव असं म्हणत असतो. उदाहरणार्थ मानव, हत्ती, हरिण, वाघ इत्यादी प्राणी. पेशीच्या रचनेनुसार पेशीचे दोन मुख्य प्रकार पडतात. ते म्हणजे प्लांट सेल अँड ॲनिमल सेल, ज्याला आपण वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी असं म्हणत असतो. ज्या प्रकारे प्राण्यांना हालचाल करण्यासाठी विशिष्ट अवयव असतात त्याप्रमाणे पेशींची कार्ये सुरळीत चालण्यासाठी पेशींमध्ये सेल ऑर्गनल्स म्हणजेच पेशी अंगके असतात. महत्त्वाच्या पेशी अंगकांविषयी आपण माहिती घेऊयात. सर्वात प्रथमतः पेशी अंगक जे आहे ते सेल वॉल अर्थात त्याला आपण पेशी भित्तिका असं म्हणतो. त्याचं कार्य काय असतं? तर प्रोव्हाइड्स स्ट्रेंथ अँड द शेप टू प्लांट सेल. म्हणजेच काय तर वनस्पती पेशींना मजबूती आणि आकार देण्याचं कार्य हे सेल वॉल म्हणजे पेशी भित्तिका करत असते. आणि पेशी भित्तिका ही फक्त आपल्याला प्राणी पेशीमध्ये पाहायला मिळत नाही, तर ती फक्त आपल्याला वनस्पती पेशीमध्येच फक्त पाहायला मिळत असते. त्यानंतरचा घटक आहे किंवा अंगक आहे सेल मेम्ब्रेन, ज्याला आपण पेशी पटल असं म्हणत असतो. हे काय करत असतं तर प्रोटेक्ट द सेल अँड कंट्रोल द मोमेंट ऑफ सबस्टन्सेस इन अँड आउट. म्हणजेच काय तर पेशीला संरक्षण देण्याचं आणि पेशीमधील जे काही विविध घटक असतात त्यांची आवक आणि जावक नियंत्रित करण्याचं काम हे सेल मेम्ब्रेन करत असतं. त्यानंतर पुढचं जे मुख्य ऑर्गन आहे त्याला आपण सायटोप्लाझम म्हणजेच पेशीद्रव्य असं म्हणतो. ते काय करत असतं तर सस्पेंड ऑल ऑर्गनल्स अँड इज द साईट ऑफ केमिकल रिॲक्शन. म्हणजेच काय पेशीमधील सर्व अवयव पेशीद्रव्यात सामावलेले असतात. त्याचबरोबर सर्व रासायनिक अभिक्रिया असतात पेशीमध्ये घडून येणाऱ्या त्या ह्या सायटोप्लाझम म्हणजेच पेशीद्रव्यामध्येच घडून येत असतात. त्यानंतर पेशीमधील एक सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे न्यूक्लियस, ज्याला आपण मराठीमध्ये केंद्रक असं म्हणत असतो. केंद्रक काय करत असतं तर कंट्रोल द सेल, स्टोअर DNA अँड रेग्युलेट ॲक्टिव्हिटीज. म्हणजेच काय तर पेशींच्या सर्व कार्यांवर नियंत्रण ठेवण्याचं कार्य हे केंद्रकच करत असतं. आणि त्याच्यामध्ये DNA सामावलेला असतो, ज्याच्यामध्ये मानवाची किंवा त्या सजीवाची संपूर्ण माहिती साठवली गेलेली असते. थोडक्यात प्राण्यांना किंवा मानवांना ज्या प्रकारे शरीराचं कार्य नियंत्रित करण्यासाठी मेंदू असतो त्याच पद्धतीनं न्यूक्लियस केंद्रक म्हणजे पेशीचा मेंदूच म्हणायला हरकत नाही. त्यानंतर पुढचं जे ऑर्गन आहे मुख्य, ज्याला आपण अंगके असं म्हणतो, ते म्हणजे मायटोकॉन्ड्रिया, ज्याला आपण मराठीत तंतुकणिका असं म्हणतो. काय करत असते तंतुकणिका तर प्रोड्यूस एनर्जी ATPच्या स्वरूपात पॉवर हाऊसेस ऑफ द सेल. म्हणजे त्याला काय म्हणतात तर पेशीचं ऊर्जा केंद्र. असं का म्हणतात तर पेशीमध्ये ऊर्जा निर्मिती करण्याचं काम हे मायटोकॉन्ड्रिया म्हणजेच तंतुकणिका करत असतात. आणि ती ऊर्जा ATPच्या स्वरूपात साठवलेली असते, जे सर्व सजीव आपल्या दैनंदिन क्रिया ज्या असतात त्या पार पडण्यासाठी ह्याच ऊर्जेचा वापर करत असतात. पेशीमध्ये ऊर्जा निर्मितीचं कार्य करण्याचं मुख्य काम जे आहे ते तंतुकणकाचं असतं. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा ऑर्गन्स आहे ते म्हणजे
इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, ज्याला आपण आंतरद्रव्य जालिका असं म्हणत असतो. काय काम असतं याला आपण शॉर्टमध्ये ER असंही म्हणतो. तर याचं काम आहे ट्रान्सपोर्ट सबस्टन्सेस, सिंथेसाइज प्रोटीन्स अँड लिपिड्स. म्हणजेच काय तर पेशीमधील विविध पदार्थांचं वहन करणं, त्याचबरोबर प्रथिने आणि चरबीची निर्मिती करण्याचं कार्य हे ER म्हणजेच इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमतर्फे केलं जात असतं. त्यानंतर पुढचं जे ऑर्गन आहे, सर्व सेल ऑर्गनची आपण माहिती घेत आहोत. त्यापैकी पुढचं ऑर्गन जे आहे ते रायबोसोम. रायबोसोमचं मुख्य कार्य आहे सिंथेसाइज प्रोटीन्स, प्रथिनांची निर्मिती करण्याचं कार्य हे रायबोसोम्सद्वारे केलं जात असतं. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा घटक आहे गॉल्गी बॉडी, ज्याला आपण गॉल्गी संकुल असंही म्हणतो. ते काय करत असतं तर पॅकेज अँड ट्रान्सपोर्ट सबस्टन्सेस, म्हणजेच पदार्थांचं पॅकिंग करण्याचं आणि त्या पदार्थांचं विविध पेशींमध्ये वहन करण्याचं कार्य जे असतं ते गॉल्गी बॉडीज करत असतं. त्याच्यानंतर पुढचा एक महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे लायझोसोम्स, याला आपण लयकारिक असं म्हणतो. हे काय करत असतात तर डायजेस्ट वेस्ट अँड ओन आउट सेल्स पार्ट, म्हणजेच कसले तर पेशीमधील टाकाऊ व जीर्ण झालेले म्हणजे खराब झालेले घटक जे असतात ते नष्ट करण्याचं काम हे लायझोसोम्स म्हणजे लयकारिका करत असतात. त्यानंतर पुढचा घटक आहे किंवा अंगक आहे ते म्हणजे क्लोरोप्लास्ट, ज्याला आपण हरित लवकी असं म्हणतो. ते काय करत असतं तर परफॉर्म्स फोटोसिंथेसिस इन अ प्लांट, म्हणजेच काय तर वनस्पतीमध्ये प्रकाश संश्लेषणामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडण्याचं काम हे क्लोरोप्लास्टचं अर्थात हरितलवकांचं असतं. आणि हरितलवकी फक्त आपल्याला वनस्पतीमध्येच पाहायला मिळतात, कारण वनस्पती याच फक्त स्वतःचा स्वतः तयार करतात. प्राणी स्वतःचा स्वतः तयार करत नाहीत, त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये क्लोरोप्लास्ट हे अंगक नसतं. आणि त्याच्यानंतरचं महत्त्वाचं घटक म्हणजे व्हॅक्युल, ज्याला आपण रिक्तिका असं म्हणतो. रिक्तिकाचं कार्य काय असतं तर स्टोअर सबस्टन्सेस लार्ज इन प्लांट अँड स्मॉल इन ॲनिमल्स. तर पेशीमधील विविध घटक जे असतात ते साठवून ठेवण्याचं काम ही व्हॅक्युअल रिक्तिका करत असते. आणि रिक्तिका ही वनस्पती पेशीमध्ये एकच असते आणि ती मोठ्या आकाराची असते. आणि प्राणी पेशीमध्ये मात्र रिक्तिका ह्या जास्त प्रकारचे किंवा संख्येने अनेक असतात, परंतु त्या आकाराने ह्या लहान असतात. अशा विविध प्रकारच्या पेशी अंगकाच्या आधारे पेशींचे कार्य हे सुरळीतपणे चालू असते. अशा प्रकारे आज आपण पेशी या महत्त्वपूर्ण घटकाचा आढावा घेतला. अशाच व्हिडिओमधून शिकत राहा. तुमची जिज्ञासवृत्ती कायम जागृत ठेवा, कारण विज्ञान हे फक्त पुस्तकात नसतं तर ते आपल्या जगण्यात सुद्धा असतं.